महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद झालाय का हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापूरमध्ये एका भाषणादरम्यान केलेलं विधान। देवेंद्र फडणवीस यांच्या मते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 14 लोकसभा मतदारसंघामध्ये वोट जिहाद झाला। हा वोट जिहाद म्हणजे काय तर त्या लोकसभा मतदारसंघांमधल्या मुस्लिम बहुल भागामधलं मतदान हे एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालं आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले। आता यांचा प्रामुख्याने रोख आहे तो महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांकडे, पण सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे। देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक पत्रकच काढलं आणि त्या पत्रकामध्ये कोणकोणत्या मतदारसंघामध्ये कोणकोणत्या मुस्लिम बहुल भागामधल्या कोणकोणत्या बूथवर महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवाराला किती मतदान झालं, त्यातला फरक किती होता आणि त्यामुळे त्या उमेदवारांच्या निवडीवर किंवा हरण्यावर काय परिणाम झाला याची माहिती दिली। अर्थात यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे की मुस्लिम मतांचा एकत्रीकरण होत असल्याचा मुद्दा पुढे करून हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्याचा, हिंदू वोट कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे का, की ही सगळी आकडेवारी देण्यामागे आणखीन काही राजकीय गणित आहेत का, या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे। पण त्या अगोदर आपण बघूयात की देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या कालच्या भाषणामध्ये नेमकं म्हटलं काय। कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो, धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो। आपण म्हणतो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सोकावतोय, तशा प्रकारे काळ सोकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये 14 लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला की ज्यामध्ये वोट जिहाद झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। किरीट सोमय्या यांनी जे पत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी मुंबईमधल्या, मुंबई बाहेरच्या काही मतदारसंघांचा उल्लेख केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने महायुतीच्या उमेदवारांना फटका बसलाय। हे मतदारसंघ नेमके काय आणि कसा फटका बसलाय असा भाजपचा दावा आहे ते बघूयात। लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई, यामध्ये कुर्ला, वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांमधल्या 74 बूथचा डेटा भाजपतर्फे तपासण्यात आला। यामध्ये कुर्ला, वांद्रे पूर्व, कुरेशी नगर, कसाईवाडा, बेहरामपाडा आणि नौपाडा या परिसराचा समावेश होतो। या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, त्यांना या संपूर्ण परिसरात जो आत्ता मी वाचला ज्यामध्ये 591 मतं मिळाली, तर याच परिसरातना काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना 36,223 मतं मिळाली। वर्षा गायकवाड या लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झाल्या होत्या। ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मीरा भाईंदर मतदारसंघांमधल्या 24 बूथची आकडेवारी देण्यात आलेली आहे। या 24 बूथमध्ये नयानगरचा परिसर आहे, मीरा रोडचा परिसर आहे। नयानगरच्या परिसरामधल्या निवडणुकीच्या अगोदर जो धार्मिक तणाव निर्माण झाला होता त्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे पत्रकामध्ये। नरेश म्हस्के शिंदे गटाचे उमेदवार होते इथून महायुतीचे, त्यांना 354 मतं या परिसरामधनं मिळाली। तर राजन विचारे ठाकरे गटाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांना 12,052 मतं मिळाली, पण राजन विचारे यांचा या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुंब्रा विधानसभेचा मतदारसंघ येतो, या मतदारसंघामधल्या सुद्धा 75 बूथचा डेटा देण्यात आलेला आहे। यामध्ये श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार होते, 997 मतं त्यांना या मतदारसंघामध्ये मिळाली विधानसभा मतदारसंघामध्ये, आणि वैशाली दरेकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या, त्यांना मात्र 42,759 मतं मिळाली, पण वैशाली दरेकर यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी पश्चिम मतदारसंघामधले 83 मुस्लिम बहुल बूथ, इथे किती मतदान झालेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि महायुतीच्या उमेदवाराला त्याची माहिती घेण्यात आली। या परिसरामध्ये प्रामुख्याने आझमी नगर आणि वजा मोहल्ला यांचा समावेश होतो। कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार होते, त्यांना इथून फक्त 441 मतं मिळाली, तर याच मतदारसंघामधना
सुरेश म्हात्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते, महाविकास आघाडीचे उमेदवार होते, त्यांना मात्र 52,773 मतं मिळाली. सुरेश म्हात्रे यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला होता. लोकसभा मतदारसंघ भिवंडी, कपिल पाटील इथून महायुतीचे उमेदवार होते. यातला भिवंडी पूर्व मतदारसंघामधले 73 बूथ यांचा डेटा पाहण्यात आला. या 73 बूथमध्ये प्रामुख्यानं आजबीबी नगर आणि मिल्लत नगर या मुस्लिम बहुल भागांचा समावेश होता. इथेही कपिल पाटील यांना फक्त 325 मतं मिळाली आणि 37,299 मतं ही सुरेश म्हात्रे यांना मिळाली. त्यानंतर उत्तर पूर्व मुंबई हा मतदारसंघ या फॅक्टरसाठी बराच आधीच चर्चेत आला होता. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघामध्ये मानखुर्द विधानसभा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये फुरकानिया चौकामध्ये 160 क्रमांकाचा बूथ आहे. तिथे मतदान कसं झालं याची आकडेवारी किरीट सोमय्या यांच्या पत्रकामध्ये आहे. मिहीर कोटेच्या महायुतीचे उमेदवार होते, त्यांना फक्त 0 मतं इथे मिळाली. एकही मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला या बूथवर झालं नाही असा भाजपचा दावा आहे आणि संजय पाटील यांना 442 मतं याच बूथवर मिळाली असं भाजपचं म्हणणं आहे. रफिक नगर, जाकीर हुसेन नगर, फुरकानिया चौक इथल्या 12 बूथची जी आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये मिहीर कोटेच्या यांना 66 मतं मिळाली, तर संजय दिना पाटील यांना 5,417 मतं मिळाली. धुळे लोकसभा मतदारसंघ सुद्धा याच कारणासाठी लोकसभेच्या निवडणुकीपासून चर्चेत आहे. यामधला सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ होता तो मालेगाव मधला आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघामधल्या 343 बूथचा डेटा तपासण्यात आला. यामध्ये सुभाष भामरे यांना 4,542 मतं जिथे मिळाली, तिथेच महाविकास आघाडीच्या नेत्या शोभा बच्छाव यांना 1,98,869 मतं मिळाली. भाजपच्या आकडेवारीनुसार 6 पैकी 5 मतदारसंघांमध्ये धुळ्यामध्ये महायुतीचा उमेदवार पुढे होता, मात्र एकट्या मालेगाव मतदारसंघामध्ये झालेल्या या मतदानामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा विजयी झाला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातले 12 बूथ आहेत, त्यांचा डेटा तपासण्यात आला. यामध्ये भेंडी बाजारचा परिसर आहे, मोहम्मद अली रोडचा परिसर आहे, चोर बाजारचा परिसर आहे. मुंबईमधला बऱ्यापैकी मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे. यामिनी जाधव महायुतीच्या उमेदवार होत्या, शिंदे गटाच्या तिथल्याच आमदार आहेत, त्यांना यावेळेस हे तिकीट देण्यात आलं होतं. त्यांना फक्त 44 मतं या परिसरामधनं मिळाली. तर अरविंद सावंत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे इथले उमेदवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांना 5,866 मतं मिळाली. अरविंद सावंत यांचा या मतदारसंघामध्ये विजय झाला. दक्षिण मुंबई मतदारसंघामधले कुलाब्यामधले 11 बूथ जिथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे तेही तपासण्यात आले. इथला परिसर कोणता आहे? मोहम्मद अली रोडचा, जकारिया मस्जिद रस्ता, युसुफ मेहर अली रोड, मुर्गी मोहल्ला, मेमनवाडा पुन्हा एकदा मुस्लिम बहुल परिसर आहे. तिथे यामिनी जाधव यांना फक्त 147 मतं मिळाली आणि अरविंद सावंत यांना त्या तुलनेमध्ये 4,490 मतं मिळाली. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत, राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आत्ता आपल्यासोबत आहेत आणि मुस्लिम विषयांचे अभ्यासक, मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासक पैगंबर शेख आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पैगंबर शेखजी, पहिला प्रश्न तुम्हाला, म्हणजे या चर्चा हा जो सगळा मुद्दा समोर आला, अर्थात वोट जिहाद हा काही पहिला शब्द नाहीये जो महाराष्ट्रानं जिहादच्या बाबतीमध्ये ऐकलेला आहे. याच्या अगोदर लँड जिहाद ऐकलाय, लव जिहाद ऐकलाय आणि काल जे पत्रक किरीट सोमय्या यांनी काढलं त्याच्यामध्ये ते प्रामुख्याने म्हटलं की कुराणामध्ये काही अर्थ असू दे जिहादचा, पण त्याचा लोकांमध्ये अभिप्रेत असलेला जो अर्थ आहे त्या अर्थानं आम्ही वोट जिहाद असं म्हणतोय. मला पहिलं तर हे सांगा, काय या जिहादचा अर्थ काय आहे नेमका मुस्लिम समाजासाठी? जिहादचा अर्थ काय माहितीये का? जिहादचा शब्दशः अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, हा शब्दशः अर्थ जिहादचा होतो. त्याच्या पलीकडे दुसरा जिहादचा असा काही अर्थ नाहीये. पैगंबर साहेबांना ज्यावेळी एक व्यक्ती विचारतो की खरा मुजाहिद कोण आहे, म्हणजे जिहाद करणारा मुजाहिद त्याला म्हणतात जो जिहाद करतो, तर खरा मुजाहिद कोण आहे, तर पैगंबर साहेब त्या व्यक्तीला म्हणतात की खरा मुजाहिद तो आहे जो आपल्या आतमधील वाईट गोष्टी आहेत तो संपवतो, त्याला खरा मुजाहिद म्हणतात. तर हा जिहादचा खरा ऍज इट इज इस्लामिक जो आहे तो अर्थ आहे. आता तो जिहाद तुम्ही कशाच्याही बाबतीमध्ये करू शकता, स्वतःच्या आतमधल्या वाईट गोष्टीच्या बाबतीमध्ये करू शकता. एखादं सरकार
वाईट कृत्य करत आहे तर त्या वाईट कृत्याच्या विरोधामध्ये देखील जिहाद होऊ शकतो. म्हणजे वोट जिहाद मात्र झालाय का महाराष्ट्रात? हे जे काही काय म्हणजे वोट जिहाद झालाय महाराष्ट्रामध्ये? हा आवाज ऐकू येत नाही आपला. नाही, याचा अर्थ वोट जिहाद झालाय का? जर एखादं सरकार आपल्या विरोधात काम करतंय तर त्याला विरोध म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं, तर याला वोट जिहाद म्हणाल का तुम्ही? झालाय का वोट जिहाद महाराष्ट्रात? सगळ्यात पहिली गोष्ट काय माहितीये का, माझं सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सर्वात प्रथमतः निषेध व्यक्त करतो की जर आपल्या जास्त जागा निवडून महाराष्ट्रामध्ये आल्या नाहीत तर आपण संपूर्ण 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांनी जे भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे त्यांना सर्वकषपणे वोट जिहाद केला असं जे काही म्हणतायत, मला असं वाटतं की भाजपच्या विरोधामध्ये ज्या ज्या सर्वसामान्य लोकांनी महागाई बेरोजगारी याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून जे काही त्यांनी बूथवर जाऊन जे काही मतदान केलं त्या सर्व मतदारांचा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी अपमान केलेला आहे. आणि असा वोट जिहाद वगैरे काही चाललेलं नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जो महागाई ही बेरोजगारी याच्या विरोधामध्ये जो आहे तो लोकशाहीवाद चाललेला आहे, संविधानवाद चाललेला आहे आणि त्याचं जे काही पडसाद आहे ते लोकसभेला पडलेले आहे. आणि हा वोट जिहाद वगैरे एखादे सरकार घाबरलेले असले तर ते घाबरलेलं सरकार कसं बिथरतं तशा ही पद्धतीने घाबरलेल्या सरकारची प्रतिक्रिया आहे वोट जिहाद असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, म्हणजे घाबरलेल्या सरकारची प्रतिक्रिया असं तुमचं म्हणणं आहे. शिवराय कुलकर्णी भाजपचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की याबाबत त्यांचं नेमकं काय म्हणते. शिवराय कुलकर्णीजी, काय नेमकं म्हणायचंय भाजपला जेव्हा भाजप म्हणते वोट जिहाद झालाय, 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये झालाय, त्या लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी दिली जाते, कोण हरलं कोण जिंकलंय सांगितलं जातंय, आत्ताच नेमकं हे यावेळी का सांगितलं जाते भाजपकडून? 14 मतदारसंघ पराभूत झालो आम्ही, त्या पराभूत मतदारसंघांची आकडेवारी आता आपण या ठिकाणी दाखवली. हो, बाकी महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये वोट जिहादच झालेला आहे. याला वोट जिहाद का म्हणायचं? तो वोट जिहाद यासाठी म्हणायचं की भारतीय जनता पार्टी नको म्हणून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी मशिदीमधून फतवे निघाले आणि त्या फतव्यांच्या आधारावर एकही मत भाजपाकडे जाता कामा नये या तऱ्हेचं धार्मिक आव्हान केलं गेलं. आणि हे धार्मिक आव्हान व्हावं म्हणून जे जे भाजपा विरोधी पक्ष आहे त्यांनी या गठ्ठा मतदानासाठी जे काही लांगुल चालन केलं त्याला पूर्णपणे कट्टर धार्मिकतेची जोड दिल्या गेली. ते एका अर्थाने यावेळी आपण सगळेजण लोकशाही आणि संविधान म्हणून आपल्या मताचा अधिकार म्हणून मतदानासाठी जात होतो आणि तिकडे मात्र धर्मयुद्ध खेळल्याप्रमाणे मतदान होत होतं, म्हणून त्याला वोट जिहाद म्हटलेलं आहे. आता ज्या पद्धतीने मतं मिळालेली आहेत 14 मतदारसंघांची आकडेवारीपैकी बहुतांश आकडेवारी आपण दाखवतो, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये जिथे जिथे मुस्लिम वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये एकही मत भारतीय जनता पार्टीला जाणार नाही आणि जो पराभूत करू शकेल त्याला जाईल. त्या पद्धतीने यंत्रणा ही मशिदींमधून लावल्या गेलेली होती आणि ही यंत्रणा लावण्यासाठी जे भाजपाचे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ठिकठिकाणी जाऊन काय केलं तर त्यांनी ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या लांगुल चालण्यासाठी आणि अनुनयासाठी ज्या काही राष्ट्राला धोकादायक असलेल्या गंभीर असलेल्या अशा सगळ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना चुचकारण्याचं काम केलं आणि करतायत सातत्याने. आज हा मुद्दा का उपस्थित करायचा मी तुम्हाला सांगतो. गणपती विसर्जनाच्या किती मिरवणुकींवर दगडफेक झाली महाराष्ट्रातल्या? डझनाच्या पेक्षा जास्त मिरवणुकींवर दगडफेक झाली. कुठून झाली? कोणी केली? महाविकास आघाडीच्या एका कार्यकर्त्यांनी, एका नेत्यांनी, एका आमदारांनी जर याचा निषेध केला असेल तर सांगावं का निषेध केला नाही याचा? कारण की दगडफेक करणारे जे लोक होते ते लोक कोण आहेत? ते वोट जिहादवाले लोक आहेत म्हणून त्याचा निषेध नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, मी आपल्याला सांगतो की या वेळच्या ईदच्या मिरवणुकींमध्ये अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यांनी भारतावर 6 वेळा आक्रमण केलं तो अब्दाली, त्या अब्दालीचा म्हणजे अफगाणचा नकाशा दाखवून हा आमचा रिअल हिरो आहे, ही हमारी सल्तनत आहे, या तऱ्हेचे 20-20 फुटाचे पोस्टर्स ईदच्या मिरवणुकीत लावण्यात आले. कुठल्या अब्दालीबद्दल बोलताय तुम्ही नेमकं? ऐका ना, मी सांगतो तुम्हाला, अकोल्यातली गोष्ट आहे, अनेक ठिकाणची गोष्ट आहे. अबू आबेदा कोण आहे
हमासचा प्रवक्ता, त्याचं द रिअल हिरो नावाचं पोस्टर हे ईदच्या मिरवणुकीत लावलं जातं. मला सांगा महाविकास आघाडीच्या कोणत्या माणसाने ऑब्जेक्शन दिलं? तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत. तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत तुम्हाला जी द्यायची. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आणि ते फक्त एका वाक्यात द्या. या 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये किती निवडून आलेले उमेदवार हे मुस्लिम आहेत किंवा नॉन हिंदू आहेत? ते नॉन हिंदू असल्याचा आणि मुस्लिम असल्याचा याच्याशी काहीही म्हणजे एकही नाही. म्हणजे उत्तर असं आहे की उत्तर असं आहे म्हणजे उत्तर असं आहे शिवरायजी की उत्तर असं आहे की सगळ्या मुस्लिमांनी हिंदूंच्या विरोधात मत दिलं, वोट जिहाद केला, पण ते मत हिंदूंनाच दिलं. तुमचं जे मत आहे ते माझ्या तोंडी नका घालू. माझं काय वाक्याचा अर्थ आहे मी तुम्हाला सांगतो की त्यांना हिंदू, आम्ही दुसऱ्या हिंदूला मत देतोय की नाही माहित नाही, पण जो हिंदू त्यांच्या या तऱ्हेच्या कृत्यांना चुचकारतो त्याला त्यांनी मतदान केलं. त्यांच्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं होतं आणि त्यांची ही जी भूमिका आहे म्हणजे आता मी दुसरा अर्थ सांगते की भाजपला अभिप्रेत असलेल्या हिंदूंना त्यांनी मतदान केलं नाही ना. नाही, भाजपला अभिप्रेत असलेला कशाला, जे अबू आबेदाचा फोटो मंजूर करतात त्यांना त्यांनी तर 14 तुम्ही म्हणताय त्या वोट जिहादमुळे, ऐका तुम्ही म्हणताय त्या वोट जिहादमुळे जर 14 उमेदवार तुमचे पडले तर जे निवडून आलेले 14 उमेदवार हे हिंदूच असतील तर तो वोट जिहाद काही हिंदूंसाठी झाला का? तर तुम्ही म्हणता नाही मी चुकीचा अर्थ काढते. मग आता दुसरा अर्थ त्यातला असा आहे की भाजपला अभिप्रेत असलेल्या हिंदूंना त्यांनी केलं नाही मतदान, असंच म्हणूया ना. जयंत माइंडकर सर बरोबर बोलते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही, अगदी बरोबर. ऐका आता आपण ऐकूया, आपण राजकीय विश्लेषकांचं मत ऐकूयात जरा. हा बोला सर. मला माहिती आहे राजकीय, तुम्हाला माहितीच आहे शिवराय, तुम्हाला माहितीच असणार आहे. असं आहे शिवराय, पंतप्रधानांच्या पासून देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत आणि तुम्ही सुद्धा जरा इतिहास आपला अपडेट करा. अहमद शाह अब्दालीनी 3 वेळा आक्रमण केलेलं होतं, 6 वेळा नाही. बाबर पासून मोहम्मद बिन कासिम पासून ठोकून द्यायचं, मुस्लिम म्हटलं की ठोकून द्यायचंय, जरा बंद करा, इतिहासाचा अभ्यास करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या विरुद्ध मतदान केलं की आतापर्यंत तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणायचे. आतापर्यंत ऐका ना शिवराय सर, तुम्हाला ते एवढा वेळ बोलायला दिलं की नाही? आता त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ देत. हा सर बोला. समजू का? हे बघा, पुन्हा आपल्या विरुद्ध मतदान केलं की तो देशद्रोही. मग ते या अँकरनी अगदी योग्य प्रश्न विचारला, हे तुमच्या विरुद्ध मतदान केलेलं असेल पण ते हिंदूंनाच केलेलं आहे ना, मग तो जिहाद झाला का? त्यात तुम्हाला देता येत नाही. म्हणजे आमचा पराभव झाला, सरळ शब्दात. आमचा किंवा आम्ही सपोर्ट केलेल्या शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला की समोरच्यांनी वोट जिहाद केला. लगेच अबू आबेदा, अजून कोणता झुबेदा, अजून काय अहमद शाह अब्दाली, बाबर बिन कासिम पर्यंत पोहोचून तुम्ही सगळं वाटेल ते बोलू शकता. फक्त आजच्या विषयावर तुम्ही बोलू. हे बघा, आता आपले जे तिसरे आपले पॅनलिस्ट आहेत त्यांनी एक अतिशय सुंदर मुद्दा उपस्थित केलेला, नीट ऐकून घ्या. त्यांनी अगदी साध्या शब्दात सांगितलं, हे वाक्य म्हणून देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीचा अपमान केलेला आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, आपली गुप्त मतदान पद्धती आहे आणि गुप्त मतदानात या एरियातल्या लोकांनी या पक्षालाच मतं दिलेली आहेत असं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सांगणं आणि त्यांनी तो योग्य मुद्दा उपस्थित केलेला आहे. हे तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे याच एरियातनं आम्हाला फक्त 300 मतं आली. माझ्यासोबत आकडेवारी येते, ठाण्यामध्ये 354 आणि 12,000. तुम्ही नेमकी मुस्लिम एरिया दाखवता. सर, मला ना तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करावं लागणार आहे कारण तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आवाजाच्या क्लॅरिटीमध्ये मी टेक्निकल टीमला सांगते की ते करून घ्या. तोपर्यंत शिवराय कुलकर्णी, हा तुमच्याकडे येते पैगंबरजी. शिवराय कुलकर्णीजी, तुमचा मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करा. अपमान केलाय का देवेंद्र फडणवीसांनी मतदारांचा आणि मतदारांच्या चॉईसचा? बिलकुल केलेला नाही, अपमान केलेला नाही. जे वास्तव आहे ते त्यांनी समोर आणलेलं आहे. वास्तव जळजळीत आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे महाराष्ट्राने.
तुम्ही मगाशी जो पुन्हा त्या वाक्याचा अर्थ निघाला त्याचा एकच अगदी 30 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये खुलासा केला हा. की त्यांनी मतदान हिंदूंना केलं तर हिंदू नाहीत का? मी तुम्हाला हे सांगतो आहे मगाशी बसून की ज्यांना अबू आबेदा चालतो, ज्यांना अब्दाली चालतो, ज्यांना लोधी चालतो, ज्यांना औरंगजेबाची कबर चालते, त्यांना त्यांनी मतदान केलं. त्या आक्षेप हिंदूंना न घेणारे आणि हा समूह ज्या दिशेने जाईल त्या दिशेचं समर्थन करणारे उमेदवार त्यांनी स्वीकारले. हे आमचं त्याच्या मागचं म्हणणं आहे. बरं, तुमचं आम्ही ते त्यांना तुमचं अहिंदू हा मग ठरवत तुमचं नाहीये. अहो मग मी कुठे नाही हे- म्हणतेय, मी तेच म्हणतेय ना की कुठेही त्यांना अहिंदू अहो ठरवत पण मी नाहीये. कुठे नाही मी म्हणते तुम्हाला शिवरायजी, मगाशी ऐका ना, तेच- मी पण तुम्हाला तेच सांगते ना की याचा अर्थ तुम्हाला अभिप्रेत तुम्हाला जे अभिप्रेत आहेत त्या हिंदूंना नाही केलं त्यांनी, तुम्हाला पुन्हा- अभिप्रेत पुन्हा नसलेल्या हिंदूंना केलं, एवढाच अर्थ आहे त्यातला. पैगंबर शेखजी बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. सगळ्यात पहिले सर तर कुलकर्णी साहेब जे बोलले की मशिदीमधून वगैरे आवाहन केलं गेलं, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुण्यासारख्या ठिकाणी जिथं भाजपचे खासदार आहेत सन्माननीय मुरलीधर मोहोळजी, यांनी किती जाती आणि किती धर्माच्या लोकांचे मेळावे घेतले, एकदा त्यांची फेसबुक वॉल जाऊन चेक करावी. माळी समाज, साळी समाज, ब्राह्मण समाजाचे त्यांनी मेळावे घेतले. त्याच्यानंतर लिटरली ज्यावेळेस त्यांचं मशिदीचं वगैरे चालू होतं का, त्यावेळेस मशिदीमध्ये जाऊन देखील त्यांनी आवाहन केलं मतदान करण्याचं. बोहरी लोकांच्या मशिदीमध्ये गेले ते, सुन्नी कम्युनिटीच्या मशिदीमध्ये गेले ते, तिथं जाऊन आवाहन केलं त्यांनी की मतदान करा. मग हे कशाचं नक्की लागून चालन होतं, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट काय आहे की गणपतीच्या मिरवणुकीवर वगैरे ज्या काही दगडफेकी वगैरे झाल्या, त्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये निषेधार्ह आहे. या गोष्टीचं कोणी कसं समर्थन करू शकतो? एखाद दोन विकृती समाजामध्ये काही ठिकाणी असू शकतात, त्याचं सामूहिकरित्या जे आहे ते निषेध आपण करतो. काही निषेध जे आहेत ते पोहोचत नाहीत, तर ते सगळे निषेध जे पोहोचत नसतील तर ते निषेध या माध्यमातून पोहोचवतो. मात्र या पद्धतीचं जे काही वातावरण, जे काही तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये नितेश राणेंच्या माध्यमातून भाजप पुरस्कृत, म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जर हेट स्पीच केलं तर त्याला लगेच अटक होते. मात्र नितेश राणे यांना 7 खून माफ नाही तर अनंत खून माफ आहेत. आणि या सगळ्या गोष्टीतून एकीकडे हिंदू धर्मियांची माथी भडकवायची, दुसरीकडे मुस्लिम समाजाची देखील जे आहे ते माथी भडकवायची, आणि त्याच्यामधून ज्या काही दंगली होतात त्या दंगलीचं जे भांडवल आहे ते गिधाडाप्रमाणे करून जे आहे ती मतं मागायची, हा प्रकार जो आहे तो भाजपकडून होतोय हे मला दिसतंय. दुसरी गोष्ट ही की हे बाकीचे अब्दाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, ती इतिहासाची पाने आहेत, इतिहासामधली पाने इतिहासात मेलेली आहेत. काही गोष्टी लोक करत असतील त्याही गोष्टीचा सामूहिकरित्या मुस्लिम समाज हा निषेधच करतो. मात्र त्या ठिकाणी करकरे जे आहेत ते माझ्या शापामुळे मेले, त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं जातं. गोडसेंचं जे गुणगान गातात त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जो पक्ष करतो आणि तोच पक्ष आज म्हणतोय की इतर धर्मीयांचं जे आहे ते लांगून चालन केलं जातं. मुळात भाजप जे आहे ते हिंदुत्वाच्या नावावर हिंदू धर्मीयांना मूर्खामध्ये काढतं. आज जी काही महागाईची झळ इथला हिंदू धर्मीय हिंदू समाज जो काही भोगतोय ते खरं तर शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं नाहीये. आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो राग आहे तो वाचता आहे तो मतदारांनी काढला. आणखीन एक मला विनंती आहे माझी की 2019 साली हे म्हणतात की वोट जिहाद झाला. जर मुस्लिमांच्या मतांनी एवढाच प्रभाव पडला असता तर 2019ला देखील जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जे आहे ते आलं असतं. ते 2024 मध्ये हा बदल का घडला? कारण की इथला 18 पगड जाती आणि सगळे धर्माचे जे लोक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी या सरकारला पाडलंय. आणि भाजप आता काय नरेटिव्ह सेट करतंय की हे जे काही सरकार आहे, ही जी काही सीट आलेली आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगैरेंची, ती मुस्लिमांमुळे आलेली आहे असं एक नरेटिव्ह जे आहे ते हिंदू धर्मियांसमोर सेट करतंय. आणि शिवरायजी हे वाक्य ऐकून ठेवा, कारण याच्यावर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे जो तुम्हीच दिलेल्या आकडेवारीमध्ये. पण त्या अगोदर जयंत माइंडकरांचा मगाचा मुद्दा राहिलेला होता तो. जयंत माइंडकरजी तुमचा मुद्दा मगाचा पूर्ण करा. हो, मला एवढंच म्हणायचं थोडंसं आता पैगंबरांनी जे काही सांगितलं ते थोडंसं मी इलॅबोरेट करतो. ओके, ठीक आहे. टार्गेट शिवराय आपल्या पक्षाच्या अँगल नुसार मुस्लिम करत आहे, तुम्ही दलित का नाही करत? मला एक सांगा, अबकी बार 400 पार म्हणताना 400 पार आम्हाला का पाहिजे? कारण आम्हाला घटना बदलवायची आहे आणि घटना बदलवण्याच्या एका कॉलमुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकर फॉलोअर्स डिस्टर्ब झालेले होते. तुम्ही तो रेफरन्स का घेत नाही?
जर ज्या जातीयवादी रेफरन्स तुम्ही देताय मोठा मी मुद्दा आहे. तोच जातीयवादी रेफरन्स देतोय तुम्हाला अगदी त्याच भाषेत. ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे मुस्लिम एकत्र झाले, आपण क्षणापुरतं अनालिसिस म्हणून मान्य करूया. व्हॉट अबाउट दलित? त्याच्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या आत्महत्या, मराठा समाजाला तुम्ही रिझर्वेशन देतो असं एक गाजर दाखवलं, ते अजून 10 वर्ष गाजरच टिकवलेलं आहे, धनगर समाजापासून सर्व समाजापासून. आणि हे सगळं करून आता ज्या प्रकारे पैगंबरांनी सांगितलं की तुम्ही कशा जातीयवादी मीटिंग घेतल्या, हे तुम्ही केलं ते योग्य, इतरांनी केलं तर तो जिहाद. मी निवडून आलो तर सगळे देशभक्त, मी जर का पडलो किंवा भाजपचा कॅन्डिडेट पडला तर मतदान करणारे सगळे देशद्रोही. आणि त्यातून अगदी प्रायोरिटीनी ही अशी नेहमीची जी तुम्ही आबे अबिदा वगैरे जे कोणती तुम्ही नगरं सांगितली ती सगळी नगरांची नावं घ्यायची आणि ह्या सगळ्या नगरांमध्ये कसं आम्हालाच विरोधी झालेला आहे. आणि किरीट सोमय्या तर काहीही बोलायला कित्येक वर्ष तयार आहेत, ते आताही तयारच आहेत. त्यांनी लगेच यादी काढून दिली. अहो मला एक सांगा, लोकशाहीनी एक निर्णय 2014 दिला, आम्ही सर्वांनी ऍक्सेप्ट केला, 2019 दिला ऍक्सेप्ट केला, 2024 दिलेला आहे. तुम्ही ऍक्सेप्ट का करत नाही? तुम्ही ऍक्सेप्ट करा की यू आर ऑन द बॅक फूट. तुम्ही तो स्वीकारायला तयार नाही, कारण तुम्हाला धोका असा वाटतोय की महाराष्ट्र तुमच्या हातातून गेलेला आहे, विच इज अ फॅक्ट. तुम्ही घाबरलेले आहात आणि हे घाबरणं हे देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातून बाहेर पडत आहे. ठीक आहे, ठीक आहे. जयंत वाईनकरजी, तुमचा मुद्दा पोहोचलाय. आता शिवराय सर, माझा तुमच्यासाठी हा प्रश्न असा आहे की जो मगाशी पैगंबर शेख यांनी विचारला की 2019चा का नाही आकडेवारी काढत. किरीट सोमय्या यांनी जे पत्रक प्रसिद्ध केले पूर्ण वाचलं मी ते. त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांच्या मतदारसंघामध्ये यामिनी जाधव आणि अरविंद सावंत यांच्या मतांची तुलना केलेली आहे. त्याच्यात एक वाक्य त्यांनी लिहिले. त्यांचं असं म्हणणं होतं की 2019 मध्ये सुद्धा इथे असं झालं होतं. याचा अर्थ असा आहे की 2019ला सुद्धा तो मतदार भाजपच्या विरोधात होता आणि 2024ला सुद्धा तो मतदार भाजपच्या विरोधात आहे. मग बदललं नेमकं काय? आकडेवारी 2024ची दाखवून भाजप फक्त सिलेक्टिव्ह आकडे, एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी पुढे आणते का? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी महाविकास आघाडीचे प्रवक्ते जे आज जयंतराव माइंडकर माझे मित्र, त्यांच्या हे बघा, त्यांना मी राजकीय विश्लेषक म्हणून बोलवले. हे बघा शिवराय सर, त्यांना राजकीय विश्लेषक म्हणून बोलवले. प्लीज, जसा मी तुमचा मान राखते तसा तुम्हीही इथे असलेल्या सगळ्या पॅनलिस्टचा मान राखा. तुम्ही त्यांना पार्टीचं लेबल लावू नका. ते पार्टीच्या कुठल्याही पार्टीचं प्रतिनिधित्व करत नाही. तुम्ही कशाला बोलतात? नाही, पण या कार्यक्रमाची अँकर मी आहे ना, त्यामुळे तुम्ही तुमच्या मैत्रित्वाच्या नात्याने त्यांना जरूर बोला, पण या प्लॅटफॉर्मवर नाही, प्लीज. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की महाविकास आघाडीचे प्रवक्ते या नात्याने त्यांनी जी काही बाजू आतापर्यंत इथे मांडली त्याचे उत्तर मला येऊ नका. तुम्ही स्वतःच बोला. हो शिवराज, स्वतःच बोला. महाविकास आघाडीच्या मी महाविकास आघाडीलाही टीका करायला तयार आहे जर का मला नाही पटलं. मी तोंडावर सांगतो. जयंतराव, झालं, मैत्रित्वाचं नातं झालं असेल तर आता तुमचा मुद्दा मांडा. आपण इकडे भरकटूया नको. शिवराय सर, चला पुढच्या मुद्द्यावर जाऊया. 400 जागा आल्यावर आम्ही संविधान बदलवणार हा जो फेक नॅरेटिव्ह होता, हा फेक नॅरेटिव्ह जनतेच्या लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा तो नॅरेटिव्ह चालेल हे तुम्ही कितीही विश्लेषकांनी लिंबीच्या देठापासून ओरडून आम्ही नाही केलंय, तुम्हीच केलंय. अनंत कुमारांना विचारा. अनंत कुमारांना तुम्ही विचारा. मी जे सांगतो ऐका ना, आता ऐकून घ्या ना. तुम्ही सुरुवातीला असं आहे की 2 उदाहरणं घेऊन तुम्ही आता जसं गोडसेंचं उदाहरण त्यांनी दिलं, आता येऊन 2 गोडसेंचं उदाहरण देतात. ऐका ना, नेशनला मारल्या गेलेला आहे, का नाही देणार? आजही गोडसेंना मानणारे लोक गोडसेंनी गांधींना त्याचा संताप आम्हालाही आहे. आम्ही शिवराय सर, मला काय वाटतं, शिवराय सर ऐका ना, शिवराय सर ऐका ना माझं जरा. कशाला विषय भरकटवतोय आपण? शिवराय सर, तुम्ही मुद्द्यावर या ना. शिवराय सर, मुद्द्यावर या. माइंड करा ना.
माइंड पैगंबर तुम्ही त्यांना शेख कशाला यांनी मग महाविकास या आघाडीचे ठिकाणी- प्रवक्ते म्हटलं? ऐका ना, Precisely. ते बोलतातच तसे. नाही तुम्ही तुमच्या मुद्द्यावर या ना, त्यांना त्यांचं मत मांडण्याचं पूर्ण अधिकार या प्लॅटफॉर्मवर आहे. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर या. पैगंबर शेख यांनी ज्या काही दगडफेकीच्या घटना घडल्या, जे काही आतंकवाद्यांचे पोस्टर्स लावल्या गेले, ती अगदी क्षुल्लक गोष्ट आणि 2-4 लोक करतात या पद्धतीने सांगितलं. मशिदीमधून काय याचा निषेध होत नाही. अहो त्यांनी निषेधही सांगितला, त्यांनी जाहीर निषेध केला इथे, जाहीर निषेध केला त्यांनी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या मोहम्मद अली रोडचं तुम्ही अकोल्याचं अहो सांगताय मी का? कशाला करेन, त्यांनी केला. अहो मी कशाला करेन, त्यांनी केला. एक मिनिट कुलकर्णी ऐका, हे साहेब, बघा कुलकर्णी सर, मला वाटतं ना तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाहीये, त्याच्यामुळे एक मिनिट. त्यांचं बोलणं पूर्ण एक मी ऐकलं बोलू नाही. का अगदी फक्त? एका मी एका बोलू एक दोन शकतो का? वाक्यामध्येच पैगंबरजी प्लीज. हा, कुलकर्णी साहेब, ज्या अकोल्याचं तुम्ही उदाहरण देताय त्या अकोल्यामध्ये मोहम्मद अली रोड आहे, सगळा पूर्ण मुस्लिम बहुल भाग आहे. त्या मुस्लिम बहुल भागातून साधारण 30 ते 40 गणेश विसर्जनाच्या मिरवणुका जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिथे 125 वर्ष जुनी मशीद आहे. ठीक आहे, त्याचे जे अध्यक्ष आहेत ते जावेद जकरिया आहेत, मी नावासह तुम्हाला सांगतो. ते त्या सगळ्या गणेश मिरवणुकीचं जे आहे ते स्वागताला त्या ठिकाणी उभा असतात. साधारण 1000 लोकांचं जेवण त्या ठिकाणी ते ठेवतात आणि गेल्या 18 ते 20 वर्षापासून तिथं ते कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी राहतो. अन्य ठिकाणी दगडफेक करायची का? काही म्हणून अन्य ठिकाणी दगडफेक करायची. कुलकर्णी साहेब ऐका, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, फक्त एक मिनिट शांतपणे ऐका. शिवरायजी मला काय वाटतं, शिवरायजी या विषयावर आपण करू ना वेगळी चर्चा. समाज मला एक साधा प्रश्न विचारू द्याल? विशिष्ट फॉर्ममध्ये असतो. नाही येते मी, असं सगळेजण बोललं तर काही उत्तरं मिळणार नाहीत. शिवरायजी हे बघा प्लीज, माझी तुम्हाला विनंती आहे. शिवरायजी, माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या मुद्द्यावर येऊयात का? आपला मुद्दा काय आहे? मी तुम्हाला भायखळ्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर देणार आहात का मला? मी तुम्हाला सांग हा की याला यावेळी वोट जिहाद म्हणण्याचं कारण असं आहे हा की या वोट जिहादसाठी ज्या पद्धतीने समाजाला एकत्रित केलं गेलं, ज्या पद्धतीने विरोधातलं वातावरण तापवलं गेलं आणि त्यांना चुचकारण्यात आलं, त्याच्यासाठी त्यांनी केलेल्या कृत्यांना नजरअंदाज करून त्यांना कंपेल करणं, त्याच्यामध्ये धर्माचा वापर करणं, मजहबचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी एकत्रित करून केल्यामुळे त्याला वोट जिहाद म्हटला. बरं, आता तुमचं म्हणणं ऍक्सेप्ट करतो आम्ही. नव्हती, मी सांगतो ना, मला कम्प्लीट करू द्या ना ताई, मला पूर्ण करू द्या. ठीक आहे, मला पूर्ण करू द्या. असं आहे की आम्ही हा दावा करत नाही की मुस्लिमांची 60% मतं आम्हाला मिळत होती, पण यावेळी तुम्ही आता मला अकोल्याचं उदाहरण यांनी दिलं, आता मी पण तुम्हाला अकोल्याचं उदाहरण देतो. यापूर्वी मुस्लिमांची अकोल्यातली मतं प्रकाश आंबेडकरांना जात होती, पण यावेळी हे ठरल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे पूर्ण सीट निवडून आली आमची, पण अगदी भाजपच्या उमेदवाराला 0 मतं. हे 0 मतं कसं काय होऊ शकतो? 0 मतदान कसं होऊ शकतं? मोदीजींच्या राबवलेल्या योजनांचा लाभ घेणारा एकही लाभार्थी हा भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाही असं का होऊ शकतं? असं तेव्हाच होऊ शकतं की त्याच्या मागे फार मोठी योजना आहे, पूर्वनियोजित षडयंत्र आहे, पूर्वनियोजित पद्धतीने अगदी थंड रक्तानी सगळी योजना बसवून सगळ्यांनी मिळून ते ठरवलेलं आहे, म्हणून हे सगळं शक्य आहे. तर ही निवडणूक विकासावरची वगैरे निवडणूक नाही आहे, बिलकुल नाही. हे जे जिहाद झालेला ना, हा विकासासाठी वगैरे दिलेलं मतदान नाही आहे. विकासासाठी मतदान दिलं असतं 60 वर्षामध्ये काँग्रेसने यांचे काय हाल केलेले आहेत आणि या 10 वर्षामध्ये त्यांना किती योजनांचा लाभ मिळालाय याची आकडेवारी आमच्याजवळ आहे. विकासावर मतदान करायचं राहिलं असतं तर मोदीजींनाच मतदान केलं असतं. म्हणजे मग तुमचा सगळा प्रचार फेलच गेला जो की? विषय पेरला गेला त्या विषयावर मतदान झालेलं आहे, म्हणून त्याला व्होट कुलकर्णी सर, म्हणजे तुमचा सगळा प्रचार फेलच गेला ना? मी बोलू का? म्हणजे प्रचाराचा काही उपयोगच नाही झाला, जे काही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर वगैरे सांगत होता तिथे. बरं मला एक सांगा कुलकर्णी, येते मी तुमच्या दोघांकडे, माइंडकर सर तुमच्याकडे पण येते आणि पैगंबर, मला एक सांगा शिवराय सर, किती टक्के मुस्लिम आहेत आपल्या देशामध्ये? डेफिनेटली खूप जास्त जरी आपण आकडा तरी 30%च्या वर नाहीत. Am I right? 15%. नाही मी खूप पुढे जातीये, मी म्हणून म्हंटल मी खूप पुढे जातीये. मी 15, 20, 25 वर थांबतच नाहीये, मी खूप पुढे जाते आणि मी 30 वर जाऊन थांबते. 30%च्या तर वरती नाहीयेत. कुलकर्णी सर एवढं तर ऍक्सेप्ट कराल माझं? समजत नाहीये. नाही एक मिनिट थांबा ना, पैगंबर तुम्ही काय सांगता? थांबा आपण नको जाऊया डीएनए. थांबा पैगंबरजी, थांबा ना पैगंबरजी, थांबा ना. डीएनए आम्हाला नका सांगू. या देशामध्ये द्विराष्ट्राचा वादाचा विचार तुम्ही मांडला, या देशाचे तुकडे ऐका ना कुलकर्णी सर, माझा एक जेन्युइन प्रश्न आहे, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
थोड्या त्यांना उत्तर पैगंबरनी आम्हाला नंतर DNA द्या. सांगायची गरज नाही. शिवरायजी थोड्या त्यांना उत्तर पैगंबरनी नंतर आम्हाला द्या. DNA शिवरायजी सांगायची ऐका गरज की नाही. माझं, त्यांना उत्तर बिलकुल DNA नंतर द्या. मी सांगायची काय गरज नाही. विचारतेय तुम्हाला, कोणाचा DNA जर या और देशात जिनाचा DNA ज्यांचा आहे, मोहम्मद अली जिनाचा DNA ज्यांचा आहे, त्यांनी आम्हाला DNA सांगायचा बर झालं का तुम्ही काय तुमचं DNA डीएनए? सांगता? झालं का डीएनए? बोलू का मी आता? हा मुद्दा असा आहे की जर जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी या देशामध्ये 30% मुस्लिम असतील आणि 70% हिंदू किंवा हिंदू आणि इतर असतील, मुस्लिमेतर असतील, तर मला एक सांगा की मग ती 70% मतं मिळवण्यामध्ये काय अडचण आहे? ज्यांचा विश्वास हिंदुत्वावर आहे, ज्यांचा विश्वास आहे की हिंदुत्वाचा आम्ही पुढाकार घेतो, हिंदुत्वाचा आम्ही झेंडा घेतोय हातामध्ये, त्यांना काय अडचण आहे? 30% मतांची एवढी भीती काय आहे? नाही आम्हाला बिलकुल भीती नाही आहे. आम्हाला उरलेल्या 70%ला सांगायचं हा. आहे की यांनी पहिले तुमच्या मुली पळवणं सुरू केलं, सगळा समाज त्याच्या पाठीशी एकत्र झाला. लव जिहाद अंतर्गत वक्फ बोर्डाच्या माध्यमातून यांनी लँड जिहाद केला हा. आणि आता हे वोट जिहाद करताय. हे आम्ही आमच्याच लोकांना सांगतोय. तुमच्याच आम्हाला भीती लोकांना, नाही आहे. म्हणजे- आणि हे जे म्हणजे- मगाशी म्हणत होते जे बरं, पराभव म्हणजे याचा करा, अर्थ- आमचं सरकार आलेलं आहे. बरोबर, आमचं बरोबर. सरकार आलेलं आहे. बरोबर. बहुमत आमचं आहे, सरकार Correct. आमचं आहे, आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला त्याची तमा नाही आहे हा. आणि आम्ही हे 70% लोकांनाच सांगतोय. बरोबर. फक्त याची जी रिॲक्शन आता मला फक्त मग एवढं सांगा, आणि बर, दहशतवादाच्या रूपातून शिवराय यायला नको. कुलकर्णीजी, आता मला एवढंच सांगा, मग ते 30% मतं तुम्हाला हवी आहेत की अजिबात नको आहेत? म्हणजे असं आहे की ज्यांना राष्ट्राचा विचार हवी मान्य आहेत की नको ज्यांना आहेत? या सगळ्या जर ती नाही, मतं मी वोट तुम्हाला- जिहाद करत असतील तर मुस्लिमांची मतं हवीत की नकोत? म्हणजे त्यांनी वोट जिहाद करू नये. त्यांनी संविधानाचं पालन करावं. मुस्लिमांची मतं संविधानाचे हवीत पुस्तक की हातात नकोत? घ्यायचं, वोट जिहाद करायचा, असं कसं चालेल? मला तुम्ही सांगा बरं. नाही, नाही, पुस्तक हातात संविधानाचं घ्यायचं म्हणजे आणि म्हणजे वोट जिहाद असं आहे, करायचा, असं म्हणजे कसं असं चालेल? आहे, म्हणजे शिवराय कुलकर्णी दुटप्पी भूमिका झाली. एक तर त्यांनी मत द्यायचं, त्यांनी मत दिल्यानंतर त्यांनी कुणाला दिलं याचा तुम्ही लेखाजोखा काढायचा आणि मग म्हणायचं नाही नाही त्यांनी तसं मत नाही दिलं तर आम्हाला मत हवंय. अरे इतकं सिलेक्टिव्ह कसं काय असू शकतं निवडणुकीत तुम्ही? लेखाजोखाने मला सांगा, अरविंद सावंतांनी भेंडी बाजारच्या मस्जिदमध्ये जाऊन केलेलं जे स्टेटमेंट आहे तो लेखाजोखा नाहीये? तो लेखाजोखा नाही का? सांगा ना मला तुम्ही. ज्यांना बघा. अहो तुम्ही परतफेड हो, करून असं आले ना. आहे महाविकास असं आहे की आघाडीचे सगळ्या लोकं पक्षांचे नेते त्या वोट सगळ्या जिहादची पक्षांचे परतफेड नेते करतायत. निवडणुकीला सामोरं जाताना सगळ्या समुदायांना साथ घालतात. त्यामुळे लेटस नॉट बी सिलेक्टिव्ह. जयंत नाही, माइंडकर, असं नाही. हा असं ठीक आहे नाही. ठीक आहे ठीक आहे. असं- जयंत माइंडकरजी तुमच्याकडे येण्या अगोदर पैगंबरजी त्यांचं बोट वर करतात, त्यांना बोलायचं. पैगंबरजी बोला, पटकन मुद्दा पूर्ण करा. मला भाजपची जी नीती आहे ना, ती नीती सांगायची आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्याक असतात का, त्या ठिकाणी नितेश राणेंसारखी व्यक्ती जाऊन म्हणतात की मस्जिदमध्ये घुसून मारू. हा आणि ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या असतात का काश्मीरमध्ये, तिथं ईद आणि मोहरमला 2 सिलेंडर वाटू, अशी यांची नीती आहे. आणि हे लोकांना पूर्णपणे जे आहे ते मूर्खामध्ये काढतायत. आणि ह्या ज्या काही गोष्टी हे सांगतायत की मुस्लिमांना जे आहे ते लांगून चालन वगैरे केलं. तुमचे आशिष शेलार, मी आशिष कुरेशी आहे म्हणतात. त्यानंतर आता तुमचेच जे घटक पक्ष आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच ज्या एक आमदार आहेत, त्यांनी बुरखा वाटप केलं मुस्लिम एरियामध्ये. याच्याविषयी यांना काय म्हणायचंय? तर हा सगळा जो काही आहे हा मतांचा बाजार आहे. या मतांच्या बाजारामध्ये सगळेच जण जे आहे ते आपल्या स्कीमा टाकत असतात. भले ते काँग्रेस असो, भले ते राष्ट्रवादी असो, भले ते भाजप असो. मात्र या सगळ्या गोष्टी करताना ज्या पद्धतीनं द्वेष भाजपकडून पसरवला जातोय आता, की हे वोट जिहाद आहे, लोकशाही मार्गाने लोकांना एकत्र येऊन मतदान करण्याचा सगळ्यात पहिल्यांदा तर अधिकार आहे. या वेळेसची 2024ची निवडणूक ही सर्वात वेगळी होती. हे बूथचं जे सांगतायत, मला माहित नाही बूथ विषयी यांना किती माहिती आहे किती नाही. एकतर कुठल्या बूथवर कुठल्या एरियातली मतं आहेत ते कुणालाही कळालेलं नाहीये यावर्षी. एखाद्या ठिकाणी जर बूथ असेल तर वेगवेगळ्या भागातले मतदार त्या ठिकाणी येऊन जे आहेत ते मतदान करत होते. हे याच्यासाठी केलं की कुठल्याही एका स्पेसिफिक एरियामधली मतं कुठं गेलीत हे समजू नये, याच्यासाठी यावर्षी या गोष्टी केल्या गेल्या. आणि हे एवढ्या ठामपणे कसं काय सांगतात की एखाद्या एरियामधून, मुस्लिम बहुल भागामधून यांना मतं पडली नाही? हा माझा सगळ्यात पहिला जो आहे तो प्रश्न कुलकर्णी साहेबांना आहे. आणि यांनी मला आत्ताही सांगायचंय की जे सर्व धर्मीय लोक ज्या काही गोष्टी या देशामध्ये घडल्या त्या गोष्टींना वैतागून जे काही मतदान केलं ते यांनी स्वीकारलं पाहिजे. हे धर्मावर बोलतात. यांनी प्रचार धर्माच्या आधारावर केला नाही का? जो राम को लाए हे हम उनको लाएंगे, या गोष्टी यांनी केल्या नाही का? यांनीही या गोष्टी केल्या. तर यांनी उगाच दुसऱ्यांना काहीतरी आरसा दाखवण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यांना त्याच गोष्टी पाहिजेत की एकीकडे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जो आहे तो द्वेष वेगवेगळ्या पद्धतीने पसरवायचा, मग ते लव जिहाद वगैरे सांगायचं, मग ते लँड जिहाद वगैरे सांगायचं. मग एखाद्या ठिकाणी जर आरोपी हिंदू असेल, त्या ठिकाणी एखाद्या हिंदू भगिनीवर जर अत्याचार झाला असेल आणि आरोपी हिंदू असेल
तर यांची तोंड पूर्णपणे बंद असतात. मात्र त्या ठिकाणी मुस्लिम आरोपी असला एखाद्या ठिकाणी की लगेच मोर्चे काढतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींना या महाराष्ट्रानेच नाही देशाने झिडकारलं. उलट यांनी देशाच्या नागरिकांचे जाहीर आभार मानले पाहिजेत की निदान 3 चाकी सरकार तरी उभं राहण्याची जी आहे ती संधी या देशाने यांना दिली, त्याच्याबद्दल त्यांनी आभार मानले पाहिजे. नाहीतर एवढा अनन्वित अत्याचार जो आहे तो या देशातील नागरिकांवर महागाई, बेरोजगारी याच्या माध्यमातून भाजपने केल्यावर देखील मला तर वाटतं की इथल्या नागरिकांनी भाजपवर उपकारच केलेले आहेत. ठीक आहे पैगंबरजी, तुमचा मुद्दा पोहोचला. जयंत माइंडकरजी, मगापासून त्यांनाही त्यांचा मुद्दा मांडायचा. जयंत माइंडकरजी. नाही, हे बघा, मला एक सांगा शिवराजजी, गेल्या 11 वर्षांपासून या देशात भाजप सरकार आहे. जर कुठे गोटमार, लव जिहाद, तुमच्या भाषेत लँड जिहाद, अंबानींच्या अंटीला सुद्धा वक्फ प्रॉपर्टी असं म्हणणारे समाजवादी पार्टीचे अबू वसीम आहे. विधानसभेत हा प्रश्न भाजपच्या मंडळींनी उभा केलेला आहे. महाराष्ट्रात गेली 7.5 वर्ष भाजपचं सरकार आहे. मधले 2.5 वर्षाचा काळ सोडला तर या काळात तुम्ही लव, लँड, अजून आत्ताचा कोणता वोट आपण सोडून देऊ, वोट विषयी आता बोलू. या काळात तुम्ही याचा पडसा का नाही पाडला? तुम्हाला हे विषय नसताना स्वतः फक्त आपला पराभव झाला की काढण्यापुरते इतके हास्यास्पद घटना आहे. तुम्हाला सांगतो, विधानसभेत भाजपच्या आमदारांनी हा अंटिलाची जागा विषयी सगळा विषय लावून धरलेला होता आणि आता वक्फ लँड जिहाद तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही सत्तेत आहात, केंद्रापासून राज्यात तुम्ही घ्या ना निर्णय. समजा गणपतीच्या मिरवणुकीवर एक जरी गोटा आलेला असेल, जरा थांबा, लगेच बोलायला लागू नका, तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या. तुम्हाला ऍक्शन घ्यायची नाहीये, कारण काहीच नाहीये. तुम्हाला फक्त विषय पेटवत ठेवायचा आहे. जो आता पैगंबरनी मुद्दा मांडला की एखाद्या आरोपीनी मुस्लिम मुलीला जर का, मुस्लिम तरुणांनी हिंदूला जर का मारलं असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने पेटवता, तुम्हाला फक्त तो पाहिजे विषय. एकदा हिंदू मुस्लिम झालं आणि अँकरने जो प्रश्न विचारला तर त्याचं मी उत्तर देतो कविताजी, की 2021च्या जनगणनेनुसार 18 कोटी आपल्याकडे मुस्लिम मतदार होते आणि 2019ला जर का 18 कोटी असतील तर आपण अंदाजाने 2024ला 20 ते 21 कोटी देशात फक्त मुस्लिम मतदार आहेत. ते नॅचरली आपल्या लोकसंख्येच्या 30% नाही, अगदी ओव्हरऑल मायनॉरिटी हिंदू माइंडकर सर, मी ते वाढवून अशासाठी दिलं की मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड गतीनं वाढते असा जो काही युक्तिवाद असतो त्या प्रचंड गतीनं तरी धरून मी 30% म्हटलं. हा संपूर्णपणे चुकीचा नेरेटिव्ह आहे. त्याच्यानंतर हम 5 हमारे 25 हाही चुकीचा आहे. उलट द्विभार्या करणारे अनेक दिग्गज, अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, सेलिब्रिटी पासून बॉलिवूड पर्यंत, पार्लमेंट पासून ठीक आहे, आपण आपल्या मुद्द्यापासून लांब जातोय. आहेत, लक्षात द्या. हे फक्त शिवराय तुमच्या करताय, तुमच्याकडेच आहेत. एनिवे, सॉरी, कमिंग बॅक टू द टॉपिक. हे बघा, एवढाच मुद्दा शिवराय तुम्हाला सांगतो की हा मुद्दा सरळ तुम्ही कसा करताय. माझा पराभव झाला ना, सगळे देशद्रोही, वोट जिहाद. मी निवडून आलो की सगळे चांगले. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. या एकमेव त्यातल्या त्यात सोबर मराठी भाषेत जी मला म्हण आठवते ती शिवराय कुलकर्णी भाजप नेहमी वापरत आहे. याच्या पलीकडे मला हे काहीही दिसत नाही. आणि लोकशाहीनुसार समजा तमाम विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरुद्ध काही आघाडी उघडली असेल, त्याच्याकरता त्यांनी आव्हान केलेलं असेल, तर त्यात गैर ते काय? मला एक सांगा, कोणी म्हटलेलं असेल की तुम्हाला काय ते घटना बदलायची आहे, आंबेडकरांनी लिहिलेली घटना, समतावादी घटना बदलायची आहे, आपण त्यांना निवडून द्यायचं नाही, असं समजा विशिष्ट समाजात हा कॉल गेलेला असेल तर चूक काय आहे? कोणाच्या तो मगाशी पण तुम्ही माइंडकर सर मुद्दा उपस्थित केला होता, तो मगाशी त्यांना विचारायचं राहिला, आता मी विचारतेय. नाही, आता असं आहे शिवरायजी, आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही फक्त मुस्लिम बहुल मतदारसंघांमधल्या काही बूथमध्ये जिथे तुमच्या उमेदवाराला मतं कमी पडलेली आहेत त्याची आकडेवारी दिली. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. नॅरेटिव्ह तर संविधान बदलाचं होतं.
मग जिथे दलित बहुल मतदारसंघ आहेत, जिथे आदिवासी बहुल मतदारसंघ आहेत, त्यांचा का नाही विचार केला गेला? ती का नाही आकडेवारी दिली गेली? थोडंसं आपण समजून घेऊ. आता पैगंबर शेख आहेत ना बहुतेक त्यांचं नाव, ते आता असं म्हणत होते की बूथवर कोणाची मतं होती, काय होती, हा गोंधळ होता वगैरे. तसा गोंधळ वगैरे काही नव्हता. जयंतराव पत्रकार आहेत, त्यांना माहित असेल की बूथच्या याद्या आधीपासून जाहीर असतात की कुठल्या बूथवर कुठल्या ते लोकांचे मतदान याद्यांबद्दल आहे नाही म्हटले, हे ते पहिलेपासून मतदानाबद्दल म्हटले, ते काय याद्यांबद्दल नाही नाही म्हटलं म्हटले. मी सांगतो तुम्हाला. अहो ओरडू नका हो. प्रशासन सांगते शिवरायजी, तुम्हाला. मुद्दा तर ऐकून घ्या. ओरडून थोडे नाही, मुद्दे ओरडू होणार नका. आहे. हे बघा, अहो हे ते बघा. मतदानाबद्दल म्हटले. ओ मॅडम ऐका, एक मिनिट. ओरडू नका वगैरे ही भाषा कशाला तेच वापरता? मी अहो, सांगतेय, या चर्चेमध्ये मी तेच सांगते, ते आवाज मोठा झाला मतदानाबद्दल तर ओरडू बोलले. नको. हे योग्य नाही ना. तेवढा मुद्दा हे परत योग्य सांगू नाही, का? ओरडू नका नाही नाही, वगैरे. तुमचा अहो ऐकून घ्या शिवरायजी, आवाज माझा मोठा झाला. ऐकून घ्या आवाज शिवरायजी. मोठा झाला. ते तुम्ही ओरडू नका हा, मग वगैरे. तेच हा सांगते शब्द मी. बरोबर नाही ना ताई. हा ताई शब्द बरोबर नाही. बर, तुम्हाला इथे आवडला थोडा अपमान नसेल, करायला तुम्हाला इथे आलो शब्द नाही. लागला असेल, मी दिलगिरी व्यक्त करते. इज दॅट ओके? ठीक आहे. आणि असं आहे हा, की आता असं माझं आहे, ऐका, आता एक मिनिट ऐका. आता एक ऐका, मिनिट, असं एक आहे मिनिट. की तुम्ही त्यांचा ऐका. मुद्दा तुम्ही ऐका, याद्यांबद्दल तुम्ही ऐका. नव्हता, एक मिनिट त्यांचा ऐका. मुद्दा मतदानाबद्दल होता. मतदानाच्या आकडेवारी उपलब्ध नाही बूथ वाईज, ऐका असं ना. त्यांचं म्हणणं आहे. हो ताई ऐका एक मिनिट. मोहम्मद शेख आणि माइंड तर बोलतात ते सगळं खरं आणि मी बोलतो ते खोटं, असा ग्रह करून जर तुम्ही चर्चा करणार असाल तर त्या चर्चेला काय अर्थ आहे? त्या दोघांचं खरं परत आणि एकदा मी जे हा, बोलतो माझा नाही, मला बोलू हा द्या. तुमचा ग्रह मला आहे. प्रत्येक प्रश्नाला काउंटर करायचं असं कसं होईल सांगा बरं मला. हा तुमचा असं ग्रह कसं होईल? आहे. तुम्ही मला मुद्दा माझं पूर्ण मत तर करा. मांडू द्या. हा, बोला. एक माझं मत पूर्ण मांडू द्या. ते चुकीचं असेल तर ते दोन माझे मित्र बाजूला आहेत ना, हा, ते बोलतील त्याच्यावर. बोला, बोला, आणि बोला. तुम्ही पण त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकता की तेच योग्य आहे. मित्र म्हणाल्याबद्दल मनापासून हा. धन्यवाद. आता हे जे माझे मित्र पैगंबर हे सांगत होते की आम्ही द्वेष करतो, मला सांगा आता लाडकी बहिणी योजना आम्ही आणली, आम्ही कुठल्या मुस्लिम महिलांना डावललं त्याच्यातून? सांगा ना मला तुम्ही की आम्ही डावललं त्याच्यातून? आम्ही काही स्क्रुटिनी कमिटी लावली? आम्ही त्यांना काही काढून टाकलं? हो, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलांचं वाटप झालं. देशातलं एक उदाहरण सांगा की मुस्लिम म्हणून त्याला देण्यात आलं नाही. पण कसं करणार ते? ठरवलं तरी या नाही करता पद्धतीने मानतात. येणार. अरे मला बोलू द्या ना, बोलू द्या ना. हे काय आहे म्हणजे दोन वाक्य पूर्ण करू देत ना तुम्ही? अहो मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही दुसरा मुद्दा सांगताय ते असा आहे. चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? बर, हे बघा असं आहे की देशाच्या योजना या सगळ्यांसाठी असतात, तिथे धर्म आडवा येत नाही. तुम्ही ठरवलं तरी देशाची धर्माच्या महागाई आधारावर पण एखाद्याला सर्वांसाठी नाकारता आहे. येत नाही. तुम्ही आम्हाला द्वेष म्हटलं. करता कसं म्हणता? देशाची जी महागाई आहे द्वेष ना करता ती पण कसं म्हणता सर्वांसाठी तुम्ही? आहे, बेरोजगारी आता पण तुम्ही- सर्वांसाठी आहे. तुम्ही त्याने सगळा दलित- समाज दलित पिसवला गेलेला आहे ते सांगा. दलित आणि वस्त्यांमध्ये त्या ज्या वोट योजना जिहाद आहेत झाला. त्या काही दलित मोदींनी वस्त्यांमध्ये स्वतःच्या वोट खिशातून जिहाद दिलेल्या झाला. नाहीयेत. त्या अहो, लोकांच्या शिवरायजी, दलित पैशाने तुम्हाला वस्त्यांमध्ये आम्ही वोट असा जिहाद प्रश्न झाला. विचारला की दलित तुम्ही वस्त्यांमध्ये वोट जिहाद कुठे झाला? अहो आम्ही तुम्ही तुम्हाला दलितांचं उदाहरण विचारतोय, सांगितलं. आम्ही तुम्हाला विचारतोय की मग माइंड तशी करा आकडेवारी का देत नाही आहात? तर हे बघा, अहो, कशाला तुम्ही हा. आम्ही इथे वोट शिवरायजी, जिहाद माझी झालेला वेळ नाही. संपत आली आहे. माझी वेळ इथे संपत वोट आलेली जिहाद आहे. झालेला नाहीये. वोट जिहाद झालेला नाहीये. बर बर, इथे वोट जिहाद झालेला नाही. मुद्दा असा आहे की एखाद्या मतदानाची प्रक्रिया, लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया ही अत्यंत पवित्र मानली जाणारी प्रक्रिया आणि त्याचबरोबर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. जर एखादा मतदार मतदान पेटीपर्यंत जाऊन आपलं मत व्यक्त करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे आणि त्याचा सन्मान हा प्रत्येक नागरिकांनी आणि प्रत्येक पक्षाने करायला हवा. त्या मतदानाची ओळख ही त्याच्या धर्मानुसार, त्याच्या जातीनुसार, त्याच्या लिंगानुसार जर केली गेली तर भारताच्या लोकशाहीला आणि भारताच्या घटनेला ते अभिप्रेत नाहीये. त्यामुळे असं जर होत असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित केले जाणार. जर डेटा सिलेक्टिव्ह असेल तर त्याला पुढच्या एका डेटानं उत्तर दिलं जाणार. आणि म्हणूनच उपस्थित झालेल्या या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि आता या चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.